आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. कम ऑन बेब, यू नो द सिच्युएशन राईट. मॉम डॅडला मी त्यांच्या मर्जीतल्या मुलीशी लग्न केलेलं हवंय. असं नाही केलं तर डॅड मला त्यांच्या बिझनेस मधलं काहीही नाही देणार. बेब यू हॅव टू ट्रस्ट मी. मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. ओके बेब, मी क्लिअरली सांगितलंय त्यांच्यासाठी मी दुसऱ्या कोणाशीही लग्न करणार नाही. बेब आय लव्ह यू ना. हा, भेटूया संध्याकाळी. काय आत्ता? मी मॉम सोबत आलोय देवळात. बेब ते सोड ना. कम ऑन, गिव्ह मी अ किस. तू आत्ता समोर असली असतेस ना तर मी तुला नक्की किस केलं असतं. कम ऑन बेब. अरे वा, एकदम ट्रेडिशनल. ते पण मुंबईत. कोण आहात तुम्ही आणि इथे काय करताय? ऋषी सरांना भेटायचं होतं. हो, ऋषीला भेटायचंय. आधी मला तर भेटा. कुठून आलात? मुंबईत नवीन आहात? कुठनं काही ना. तुम्हाला काय करायचंय? वाव, गावरान तडका. आय लाईक इट. एकदम झणझणीत. अशा झणझणीत डिशेस टेस्ट करायला मला नक्की आवडेल. शी बेशरम, जातो का इकडनं? नाही तर टकुरच पोडीन तुझं. तुझ्यासारख्या दोन जरी आल्या ना, तिच्यात जी मजा आहे ना ती कोणातच नाही. जो तर अरे पैसे दिल मी. डोंट वरी. नाव तरी सांग. इथं राहतोयस ना? चल, ओळख दाखवते माझी. चल. ए, कोण आहे तू? ए, चल गप उभा राहायचं. तुम्ही ओळखता याला? हे तू तू इथे काय करतेस? तुझी हिंमत कशी झाली इथे यायची? त्या मुलाला तू खेचत आणलंस. लायकी तरी आहे का तुझी इथे यायची? हे बघा, उगाच तोंडाला इथे बोलायचं काम नाही. तुम्हाला माहिती आहे काय केलंय? एवढ्या मोठ्या घरात राहतोय, शिकलेला सवरलेला वाटतोय, काय उपयोग नाही त्याचा. ए, तुझी नाटकं बंद कर आणि काय झालं ते स्पष्ट बोल. कळलं? सांगतो, ऐकाच आता. हे खोटं बोलते ही मुलगी. अरे आत्ता बाहेर रोडवर भेटली ही मला. यू नो ना आंटी, अशी लोक पैसे पाहिजे असले की काहीही ड्रामा करतात. आय स्वेअर, हिने आत्ता बाहेर माझ्याकडे पैसे मागितले. मीला नाही म्हटलो तरी थेट घरात आली आणि आता माझ्या अगेन्स्ट काहीही बोलतेय. हे उगाच खोटं बोलायचं काम नाही, आधीच सांगून ठेवतो. तुझं तर तुझ्यासारख्या मुलींची काय लायकी आहे ना मला चांगलंच माहिती आहे. कळलं? तुला आता सॉरी रागिणी आंटी, पण एकदा ती काय सांगते ते ऐकून तरी घ्या.
हे असं ऐकून न घेता समजून न घेता सरळ हात कसा उचलता तुम्ही? ऋषी, मोठ्यांशी बोलायची ही पद्धत आहे? आई अगं त्या काय आई ग? ही मुलगी तीच आहे जिने आपली पार्टी खराब केली, जिच्यामुळे माझी एक इम्पॉर्टंट क्लायंट पार्टी सोडून गेली. अँड द वर्स्ट, हिच्यामुळे माझा इन्सल्ट झाला. नयनतारा इनामदारचा अपमान झाला आणि त्याला माफी नाही. तुला साधे बेसिक मॅनर्स नाहीये कोणाच्याही घरी येण्याआधी परमिशन घ्यायची. आणि या असल्या गावंढळ मुलीची बाजू घेतोयस तू? काय गे, तू ही जी उभी आहेस ना, हे इनामदारांचं घर आहे. स्वप्नात सुद्धा पाहिलं होतं का एवढं मोठं घर? इथे उभं राहण्याची लायकी तरी आहे का तुझी? न विचारता आलीस आणि आमचा प्रोग्राम डिस्टर्ब केलास पुन्हा एकदा. आई प्लीज, मी ओळखते या दोघींना. व्हॉट? हो आई, या दोघी माझ्याच कॉलेजमध्ये आणि माझ्याच क्लासमध्ये आहेत. रागिणी, तुमच्या कॉलेजमध्ये तुम्ही या अशा मुलींना ऍडमिशन देता का? रेडिक्युलस. नाही म्हणजे तुमचं तुम्ही ठरवा तुमच्या कॉलेजमध्ये कुणाला ऍडमिशन द्यायची. पण माझ्या घरात कोण येईल कोण नाही हे मी ठरवेन. या घरात माझ्या परमिशन शिवाय एक पानही हलत नाही. आणि तू न परमिशन घेता माझ्या घरात आलीस, वर माझ्या पाहुण्यांचा इन्सल्ट करतेस. आय सेड आउट. तुला ऐकायला नाही आलं? चल, भरपूर झालं, निघ इकडून, निघ.